बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंच्या भेटीची। उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेले। दोन भावांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। गेल्या काही दिवसात शिवसेना आणि मनसे नेत्यांच्या एकमेकांशी भेटीगाठी वाढल्यात। मात्र या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर पेच निर्माण झाला आणि हा पेच सोडवण्यासाठीच आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांना भेटल्याचं समजतंय। या दोघांमध्ये जागा वाटपावर नेमकी काय चर्चा झाली आहे पाहूया। ठाकरे बंधूंच्या भेटीचा आजचा अजेंडा नेमका काय होता या स्पेशल रिपोर्टमधून। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला। राज उद्धव भेटीची इनसाइड स्टोरी। जागा वाटपाबाबत ठाकरे बंधूंचं काय ठरलं। उद्धव ठाकरेंनी स्वतः राज ठाकरेंचं शिवतीर्थ गाठलं। या भेटीत दोन भावांनी शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांबरोबर फोटो सेशनही केलं। मात्र दोघा भावांच्या गुरुवारच्या भेटीचा अजेंडा होता जागा वाटपाचा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीत काय झालं तर या भेटीत मुंबई महापालिकेतल्या 30 जागांवर चर्चा झाल्याचं समजतंय। जागा वाटपासाठी दोन्ही पक्षांनी नेत्यांची समिती तयार केली आहे। मात्र नेत्यांच्या या समितीमध्ये एकमत होत नसल्यानं थेट दोन भाऊ भेटले अशी चर्चा आहे। पेच असलेल्या 30 जागांवर तोडगा काढण्यासाठी दोघांमध्ये खलबत झाल्याचं समजतंय। मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंनी रविवारी संजय राऊतांची भेट घेतली होती। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली होती। त्यानंतर आजच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व आहे। दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांऐवजी थेट भावांमध्ये जागा वाटपाची चर्चा होताना दिसतीये। तसंच मनसेला मवियात घेण्याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। वाद जर करायचे असतील तर मग युतीचा घाट कशाला घातला असता। वाद वगैरे काय होणार नाही, नक्की होणार नाही, कारण दोन्ही पक्षाची नेते मंडळी समंजस आहेत आणि विशेषतः दोन्ही पक्षाचे प्रमुख जे आहेत ते खूपच चांगल्या पद्धतीने दोघं भाऊ तर आहेतच आणि समंजसी आहेत। आणखी महत्त्वाचं म्हणजे मनसेशिवाय मवियाचा गेम बिघडणार। मनसेशिवाय महाविकास आघाडीला मुंबईत विजय मिळवणं कठीण आहे। या संदर्भातली आकडेवारी समोर आल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे। मुंबईत जवळपास 4% मतदार मनसेच्या पाठीशी आहेत। 2017 मध्ये मनसेनं बीएमसीच्या सर्वच जागांवर निवडणूक लढवली। त्यावेळी पट्ट्यातल्या 7 जागा मनसेनं जिंकल्या। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतल्या 67 प्रभागांमध्ये मनसेचा प्रभाव दिसला। 67 प्रभागांमध्ये मनसे उमेदवारांची मतं विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहेत। 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, तर 67 प्रभागांपैकी 28 प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते। ही आकडेवारी आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झालेले राज ठाकरे पाहता महापालिका निवडणुकीत मनसे किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे। म्हणूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावरची जागा वाटपाची भेट महत्त्वाची आहे। जागा वाटपाबद्दल मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं आपापला गृहपाठ केलाय। 75 ते 80 जागा मिळाव्यात अशी मनसेची मागणी आहे। हे वॉर्ड कुठले असावेत याची यादी मनसेनं तयार केली आहे। त्यापैकी बहुतांश वॉर्ड हे उद्धव ठाकरेंचे आमदार असलेले वॉर्ड आहेत। ठाकरेंची शिवसेना 60% जागा लढेल तर मनसे 40% जागांवर उमेदवार उभे करेल। ठाकरेंची शिवसेना 227 मतदारसंघांपैकी 147 वॉर्डांमध्ये लढेल तर मनसे 80 जागांवर निवडणूक लढवेल असाही एक फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले। जागा वाटप केवळ आकड्यांचं नाही तर दोन्ही पक्षांच्या ताकद आणि प्रभावाचा विचार करून ठरवण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे याच संदर्भातली चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गेल्याची माहिती आहे। भाजपनं मात्र उद्धव ठाकरेंच्या या शिवतीर्थ भेटीवर टोला लगावलाय। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपावर जवळपास 1.5 तास चर्चा झाली।
आता या दोघांच्या युतीची अधिकृत घोषणा आधी होणार की जागा वाटप पूर्ण झाल्यानंतरच होणार याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.